या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। सारंगखेडा दत्तप्रभू यात्रेत आरोग्य धोका वाढला, आजारी व मृत घोड्यांचे उघड्यावर टाकून व्यवस्थापनाचा फज्जा। श्री दत्तप्रभू कृपेने दरवर्षीप्रमाणे यंदाही सारंगखेडा येथे पारंपरिक यात्रा उत्साहात सुरू झाली असली तरी यात्रेच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीमुळे भक्त व ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। कहाटूळ बारीजवळ महानुभाव पंथाच्या अनुयायांनी श्री दत्तप्रभू मंदिराची स्थापना केली असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे। दरम्यान यात्रेत दाखल झालेल्या हजारो अश्वांपैकी काही घोडे आजारी पडल्याची आणि काहींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे हे मृत अश्व कहाटूळ रस्त्यावर मंदिराजवळ उघड्यावर फेकून दिले जात असल्याचे चित्र समोर आले असून यामुळे परिसरात दुर्गंधी, संसर्ग आणि आरोग्य धोक्याचे सावट निर्माण झाले आहे। श्री दत्तप्रभू नावाने जगभर पोहोचलेल्या चेतक फेस्टिवलची यंदाची व्यवस्था मात्र मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आहे। फेस्टिवल समिती तसेच शहादा बाजार समिती लाखो कोटी रुपयांची चकचकीत जाहिरातबाजी करण्यात व्यस्त असून वास्तविक जमिनीवरील स्वच्छता व पशुसंवर्धनाच्या मूलभूत व्यवस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची ग्रामस्थांची नाराजी आहे। भाविक, स्थानिक नागरिक आणि शेतकरी आरोग्य व रोगराईच्या वाढत्या धोक्यामुळे निषेध व्यक्त करत आहेत। काही दिवसांत महानुभाव पंथाचे मार्ग कहाटूळ मंदिरावर येणार असून मृत घोडे उघड्यावर टाकण्याच्या अमानवी व निष्काळजी प्रकारामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासन व संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून स्वच्छता, पशुवैद्यकीय तपासणी आणि मृत प्राण्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे। अन्यथा यात्रेतील भाविकांसह संपूर्ण परिसराच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे, मुख्य संपादक शहादा। फेस्टिवलच्या निमित्ताने घोडे विक्रीला येतात आणि ते मेलेले घोडे आमच्या मंदिराच्या मानभाव आश्रमाच्या बाजूला फेकून जातात आणि ते घोडे सडले का वास येतात मग आणि ते वासामुळे आम्हाला आमचा प्रकृतीला त्रास होतो। आता आम्ही ही कमी कुठं करायची हे लोक ऐकत नाही। तर आता कार्यक्रम आहे 21 ते 1 डिसेंबरपर्यंत 11 दिवस पोथी आहे ते मानव पंथाची आणि इथे लोकांना वास येईल, संत येतील तर आम्ही कसं करावं, काय करावं आता।